अमेरिकेच्या अफगाणिस्तान संदर्भातली जी धोरणं आहेत ती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहेत. बायडन यांना सल्ला दिला होता की तुम्ही इतक्या तडकाफडकी अमेरिकेचं सैन्य तिथनं काढून घेऊ नका, किंवा जर काढून घ्यायचं असेलच तर निदान 5,000ची फोर्स तिथे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अशी शक्यता होण्याची शक्यता आहे की लष्कर ए तय्यबा असेल, जैश ए मोहम्मद असेल यासारख्या दहशतवादी संघटनांचं ट्रेनिंग कॅम्प आता पीओकेपेक्षा अफगाणिस्तानमध्ये सुरू होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अफगाणिस्तानवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIने आपल्या नैतिक, आर्थिक, राजकीय समर्थनाने या तालिबानला जन्म दिला आणि विकास घडून आणलेला आहे. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी बोलणार आहोत की ज्याचा प्रत्यक्ष परिणाम हा भारताच्या सुरक्षेवरती येत्या काळामध्ये अत्यंत गंभीर पद्धतीने होणार आहे. आणि हा केवळ भारतासाठी चिंतेचा विषय आहे असं अजिबात नाहीये, तर संपूर्ण जगाचं लक्ष आता ज्या देशाकडे लागलेलं आहे तो देश म्हणजे अफगाणिस्तान. आणि या अफगाणिस्तान विषयी आपण आज बोलणार आहोत. आणि तिथं सध्या ज्या पद्धतीचं यादवी युद्ध पेटलेलं आहे, म्हणजे अफगाणिस्तानचे नॅशनल फोर्सेस आणि तालिबान यांच्यामध्ये, आणि तालिबान ज्या पद्धतीने आक्रमक होऊन आता अर्ध्यापेक्षा जास्त अफगाणिस्तान हा तालिबाननी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो दिवस दूर नाहीये, म्हणजे पुढच्या साधारणतः 1-1.5 महिन्यामध्येच अशी वेळ येऊ शकते की काबूलवरती देखील तालिबानचा हा पूर्णपणे कब्जा झालेला असेल. आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा अफगाणिस्तान हा तालिबानच्या हातामध्ये जाणार आहे त्यावेळेला त्याचे अत्यंत गंभीर परिणाम हे केवळ भारत हा दक्षिण आशियाचा भाग म्हणून भारतावरच नाहीये, तर सेंट्रल एशियावरती, त्याचबरोबर गल्फवरती अत्यंत दूरगामी अशा स्वरूपाचे परिणाम त्याचे होणार आहेत. त्यामुळे आज आपण अफगाणिस्तानवरती तालिबान पुन्हा एकदा सत्तेमध्ये येत आहे आणि जी होऊ नये असं आपल्याला वाटत होतं, ज्याची अपेक्षा सातत्याने आपण करत होतो, अशा आपल्या प्रार्थना होत्या, तोच प्रकार, तीच गोष्ट आता होऊ घातलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारताला या दृष्टीने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. तर आता अफगाणिस्तानवरती ही वेळ का आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तालिबान हे अफगाणिस्तानमध्ये सत्तेवरती येत आहे ही आता काळ्या दगडावरची रेग आहे. अफगाणिस्तान पुन्हा एकदा यादवी युद्धाच्या गर्तेमध्ये लोटला गेलेला आहे. म्हणजे साधारणतः 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये तुलनात्मक दृष्ट्या शांतता होती, कारण तिथं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं शासन होतं, राष्ट्राध्यक्ष होते आणि निवडणुकांच्या माध्यमातून सत्तेचं हस्तांतरण देखील होत होतं. परंतु आता तशी परिस्थिती नाहीये. आणि ज्या पद्धतीने आता तालिबान ज्या वेळेला अफगाणिस्तान तालिबानच्या हातामध्ये आहे, त्याच वेळेला ज्या पद्धतीने तालिबाननी आपला मेसेज किंवा संदेश द्यायला सुरुवात केलेली आहे ती अत्यंत अमानुष आणि अत्यंत भयंकर आहे. मागच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला अफगाणिस्तानचे जे नॅशनल फोर्सेस आहेत, तिथल्या सरकारचे जे आर्मी आहे किंवा मिलिटरी आहे, यांच्या 20 सैनिकांनी शरणागती पत्करलेली होती. आणि शरणागती पत्करलेली असतानाही अत्यंत निर्घृणपणे तालिबान्यांनी त्यांची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ हा जगभर पूर्णपणे प्रसारित करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे त्यांनी आता हळूहळू अफगाणिस्तानच्या सामाजिक जीवनावरती आपली पकड घट्ट आहे याचे इशारे द्यायला सुरुवात केलेली आहे. जसं महिलांना एकटे होऊन बाजारात जाणं आता अलाउड नाहीये, त्यांना प्रत्येक वेळेला एका पुरुषाला बरोबर घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये प्रत्येक पुरुषाला दाढी ही ठेवावीच लागणार आहे आणि ती ठेवली नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यामुळे ज्या पद्धतीने 1996 ते 2001 असं 4 वर्ष अफगाणिस्तानवरती तालिबानचं शासन होतं आणि तिने तिथं शरिया रूल किंवा शरिया कायदा हा आणलेला होता. आणि ज्या पद्धतीने मध्ययुगीन काळातील अमानुष शिक्षेच्या पद्धती ह्या आपण सगळ्या जगाने या अफगाणिस्तानमध्ये अनुभवलेल्या होत्या, त्याच गोष्टी पुन्हा एकदा जगाला अनुभवण्याची वेळ आलेली आहे. आणि ही वेळ जगावरती आणलेली आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी, कारण बायडननी ज्या घाईघाईने कोणत्याही दूरदृष्टीचा विचार न करता अफगाणिस्तानमधनं तडकाफडकी आपलं सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानवरती ही वेळ आलेली आहे आणि त्यामुळे दक्षिण आशिया, सेंट्रल एशिया आणि आखातातील देशांना पुन्हा एकदा आपल्या सुरक्षेविषयीची चिंता जी आहे ती सतवायला लागलेली आहे. खरं तर अमेरिकेच्या जो मूळ योजना होती त्यानुसार सप्टेंबर पर्यंत हे सैन्य अमेरिका काढून घेणार होता, परंतु त्याही पूर्वी बायडन यांनी निर्णय घेतला की आम्ही 30 ऑगस्ट पर्यंत हे सैन्य पूर्णपणे
तिथनं काढून घेणार आहोत. एवढंच नाहीये तर 15 जुलैला अमेरिकेने तिथला जो अमेरिकेचा मेन एअर बेस आहे तिथं अमेरिकेचं प्रामुख्याने युद्ध तळ होतं की तिथलं लष्कर ज्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये स्थायिक होतं तो म्हणजे बगरामचा जो एअरपोर्ट होता तो एअरपोर्ट देखील अमेरिकेने तडकाफडकी व्हॅकेट केला आणि तो अशा पद्धतीने व्हॅकेट केला, इतक्या रहस्यमयरित्या व्हॅकेट केला, त्याची पूर्वसूचना त्यांनी दिली नाही. रात्रीतनं त्यांनी आपलं सैन्य तिथनं काढून घेतलं, तिथली इलेक्ट्रिसिटी ऑफ करून टाकली आणि त्यांनी ज्या पद्धतीने अफगाणिस्तानच्या नॅशनल फोर्सेसला इन्फॉर्म केलं ते इन्फॉर्म करून ते फोर्सेस येण्यापूर्वीच तिथले जे अनेक लुटारू होते आसपासचे त्यांनी हा बगरामचा जो एअरपोर्ट आहे तो पूर्णपणे लुटलेला होता. तिथले जे शस्त्रास्त्र होते ते आता यांच्या सगळ्या लुटारूंच्या हातात आणि विशेष करून तालिबानांच्या हातात पडलेले होते आणि आता अशी परिस्थिती दिसून येते आहे की हेच अमेरिकेचे शस्त्र तालिबानी हे अफगाणिस्तानच्या नॅशनल फोर्सेसच्या विरुद्ध वापरायला लागलेले आहेत आणि तिथं प्रत्येक ठिकाणी घमासान अशा स्वरूपाचं युद्ध हे सुरू आहे. अनेक देशांनी या बाबतीमध्ये गंभीर दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. नुकतंच कंदहारमधनं भारताने तिथं आपली भारताचा दूतावास होता, या दूतावासामध्ये साधारणतः 50 कर्मचारी होते. भारताने इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करून या 50 कर्मचाऱ्यांना तिथं काढून घेतलं. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतावरती देखील कशा प्रकारचे प्रसंग येणार आहेत याची आपल्याला एक साधारणतः इशारा हा याच्यातून मिळू शकतो. मला असं वाटतं की बायडनच्या एका निर्णयामुळे, एका चुकीच्या निर्णयामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की ज्या वेळेला बायडननी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारलं त्याच वेळेला अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री जे रॉबर्ट गेट्स आहेत, या रॉबर्ट गेट्सनी बायडनच्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की बायडन हा एक असा व्यक्ती आहे की त्यांचं जे 40 वर्षाचं पॉलिटिकल करिअर आहे ज्यामध्ये ते दोनदा अमेरिकेचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत, त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये जेही निर्णय घेतलेले आहेत ते अत्यंत चुकीचे निर्णय होते आणि ते अमेरिकेच्या अंगलट आलेले आहेत आणि त्यातलीच आता त्याची एक झलक ही बायडन यांनी दाखवलेली आहे. खरं तर यामधनं बायडन यांनी जे कारण दिलेली आहे की का अमेरिकेने एवढ्या तडकाफडकी तिथनं आपलं सैन्य काढून घेतलं, त्याच्यापूर्वी साधारणतः 2 दशकांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपलं सैन्य आणि नॅटोच्या फोर्सेस पाठवलेल्या होत्या. 2002 मध्ये या अमेरिकन आणि नॅटो फोर्सेसने अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला आणि त्यामागचं कारण असं होतं की अमेरिकेवरती जो 9/11चा टेरर अटॅक झाला होता, या टेरर अटॅकचा जो मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन हा अफगाणिस्तानमध्ये लपला असण्याची शक्यता होती आणि त्याला पकडण्यासाठी म्हणून या नॅटो फोर्सेस आणि अमेरिकन फोर्सेस 2002 मध्ये अफगाणिस्तानमध्ये शिरलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतो की साधारणतः 2 दशकांच्या काळानंतर आता ह्या फोर्सेस तिथं बाहेर येत आहेत आणि ते काढून देण्यासाठी बायडन यांनी जे कारण सांगितले आहे ते असं म्हणतात बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष की आम्ही काही अफगाणिस्तानमध्ये राष्ट्र निर्मितीसाठी गेलो नव्हतो, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये नेशन बिल्डिंग करावं असा काही आमचा उद्देश नाही. आणि दुसरं म्हणजे जर आम्ही तिथं आणखीन काही काळ थांबलो तर आमच्या सैन्यांच्या आणखीन तिथं हत्या होईल अशा स्वरूपाचे वक्तव्य केले. परंतु त्यांचं जे दुसरं विधान होतं ते फार महत्वाचं आहे की आमच्या सैन्याच्या तिथं आणखीन हत्या होतील. साधारणतः 20 वर्षांमध्ये 2,500 अमेरिकन सैनिक हे अफगाणिस्तानमध्ये मारले गेले, पण त्याच्या तुलनेमध्ये तिथं हजारो निरपराध नागरिक हे या संपूर्ण संघर्षामध्ये मारले गेलेले आहेत. विशेष म्हणजे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकेने हा जो घाईघाईचा तडकाफडकी असा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामुळे अमेरिकेने हा देखील बायडन यांनी विचार केला नाही की आपले काही युती भागीदार, आपले काही सहकारी, आपले काही मित्र यांना या निर्णयामुळे फार त्रास होऊ शकतो. विशेष करून भारतासारखा अमेरिकेचा एक अत्यंत जवळचा मित्र आहे आणि भारताची ही पूर्णपणे अपेक्षा होती की अमेरिकेचं फोर्सेस ज्या आहेत त्या अफगाणिस्तानमध्ये अजून काही काळ राहतील आणि त्यामुळे भारताला देखील एक प्रकारची सुरक्षेची गॅरंटी होती, एक प्रकारची शाश्वती होती. परंतु त्यांनी भारताला देखील अडचणीत आणलेला आहे आणि अशा स्वरूपाचा अमेरिकेचा हा निर्णय हा काही पहिला निर्णय नाहीये. यापूर्वी देखील अमेरिकेने अशा स्वरूपाने तडकाफडकी काही निर्णय घेतलेले आहेत ज्यामुळे त्यांचे मित्र देश या अडचणीमध्ये आले. अशा स्वरूपाचा सैन्य काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेने 1973 मध्ये घेतला होता आणि त्यावेळेला अमेरिकेने साऊथ व्हिएतनाममध्ये, दक्षिण व्हिएतनाममधनं अशा तडकाफडकी पद्धतीने आपलं सैन्य हे काढून घेतलेलं. अमेरिकेने
साधारणतः 2 वर्ष हे व्हिएतनाम वॉरमध्ये अमेरिकेचं सैन्य हे तिथं होतं. आणि 73 मध्ये ज्या वेळेला अमेरिकेने सैन्य काढून घेतलं, तर 1974ला साऊथ व्हिएतनाममध्ये ज्या पद्धतीचा हिंसा झाला, त्यामध्ये हजारो निरपराध निष्पाप नागरिक हे मारले गेले. आणि अशीच परिस्थिती आता अफगाणिस्तानमध्ये निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अफगाणिस्तानमध्ये आत्ताच हजारो लोक विस्थापित झालेले आहेत आणि हे यादवी युद्ध आणखीन वाढणार आहे. कारण आता तालिबान्यांकडे अमेरिकेचे अत्यंत ऍडव्हान्स वेपन्स त्यांच्या हातामध्ये लागलेले आहेत आणि तुंबळ हाणामारी, युद्ध, हिंसा या तिथे चाललेल्या आहेत. नुकतंच भारतीय एक पत्रकार जे रॉयटरसाठी काम करायचे, दानिश सिद्दीकी यांचं देखील निधन ह्याच तालिबान्यांच्या हल्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी तिथं झालेलं आहे. त्यामुळे ही हिंसा येत्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार. परंतु ज्या वेळेला आपण व्हिएतनाम वॉरचं आणि अफगाणिस्तानचं हे जे युद्ध आहे याची तुलना करतो, म्हणजे अमेरिकेच्या मिलिटरी इंटरव्हेन्शन, तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की 1971-73चं जे व्हिएतनाम वॉर होतं, यामध्ये साधारणतः 58,000 अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्याच्या तुलनेमध्ये या 2 दशकांमध्ये अमेरिकेचे जी कॅज्युअलिटीज झालेल्या आहेत त्या 2,500, म्हणजे आपण त्याला अंडर एस्टिमेट करतो असाचा भाग नाहीये. परंतु जे कारण दिलं गेलेलं आहे की आमचे सैनिक अजून मरते. आणि साधारणतः 2015 नंतर अमेरिकेचे हार्डली 10 किंवा 12 सैनिक हे मारले गेलेले आहेत, कारण अमेरिकेने केवळ एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय तिथे घेतलेला होता. त्यामुळे बायडन यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही तिथलं सैन्य काढून घेतो, पण आम्ही काय त्यांच्या राष्ट्र निर्मितीसाठी बांधील नाही. आता बायडन यांनी अशा प्रकारचा निर्णय घेऊन नेमकं काय साधलं आहे असं जर आपण विचार केला तर खरं तर याच्यामधनं अमेरिकेचं पूर्णपणे अपयश हे याच्यातनं प्रतिबिंबित होतं. अमेरिकेच्या अफगाणिस्तान संदर्भातली जी धोरणं आहेत ती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहेत. याचीच होतं म्हणजे जे तालिबान शासन तिथं नको होतं, म्हणजे अमेरिकेच्या मिलिटरी इंटरव्हेन्शन नंतर तालिबानचं शासन तिथे जे होतं अफगाणिस्तानमध्ये 96 पासून 2001 पर्यंत ते संपुष्टात आलं. आणि आता काय झालंय, पुन्हा एकदा तालिबानचं शासन तिथे येत आहे. त्यामुळे ज्या उद्दिष्टांसाठी अमेरिकेने तिथे इंटरव्हेन्शन केलेलं होतं, आपण हे विसरता कामा नये की अमेरिकेवरती जो 9/11चा टेरर अटॅक झाला होता त्याचं जे प्लॅनिंग केलं गेलं होतं ओसामा बिन लादेनकडनं, ते अफगाणिस्तानमध्येच झालेलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा हा जो पहिलं तालिबानचं शासन तिथे होतं, त्यावेळेला अफगाणिस्तानची जी लँड होती ती प्रामुख्याने जगभरातल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ती वापरली जात होती. आणि हे जे प्रशिक्षित दहशतवादी होते हे आफ्रिकेमध्ये, आखातामध्ये, रशियाच्या चेचन्यामध्ये, चीनच्या शियानमध्ये आणि इव्हन भारतातल्या काश्मीरमध्ये देखील हे ट्रेंड अतिरेकी हे पाठवले जात होते. आणि त्याच वेळेला ओसामा बिन लादेनने अफगाणिस्तानमध्ये बसूनच 9/11 म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्याचा प्लॅनिंग केलेलं होतं. याची पूर्ण कल्पना अमेरिकेला आहे. आणि त्यामुळेच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने, अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने, त्याचप्रमाणे अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजनी देखील बायडन यांना सल्ला दिला होता की तुम्ही इतक्या तडकाफडकी अमेरिकेचं सैन्य तिथनं काढून घेऊ नका, किंवा जर काढून घ्यायचं असेलच तर निदान 5,000ची फोर्स तरी तिथे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ज्या पद्धतीची यादवी अफगाणिस्तानमध्ये आता निर्माण झालेली आहे ती निर्माण होणार नाही. परंतु बायडन यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं की माझे जे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते त्यांनी ज्या पद्धतीचा करार हा तालिबान्यांबरोबर केलेला होता त्या कराराचं मला पालन करायचंय. खरं तर हे हास्यास्पद आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळपास 90% निर्णय बायडन यांनी फिरवलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा निर्णय देखील फिरवणं बायडन यांना अजिबात अवघड नव्हतं. परंतु या सगळ्यांचा विरोध पत्करत बायडन यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि आता त्यामुळे बघा कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती आहे. एक तर तालिबानचं शासन हे आता, कारण तालिबान आता इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी होईल, जो ट्रम्प यांनी अग्रीमेंट केला होता त्यानुसार तालिबान इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी होणार होते. परंतु आत्ताची परिस्थिती बघता त्याची सुतराम शक्यता तिथे नाहीये, कारण ज्या पद्धतीने त्यांना सगळा काबूल किंवा सगळं अफगाणिस्तान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. दुसरं, तिथं पाकिस्तानचं महत्व येत्या काळामध्ये प्रचंड वाढणार आहे. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की तालिबान हे पाकिस्तानचं ब्रेन चाइल्ड आहे. अफगाणिस्तानवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIने आपल्या नैतिक, आर्थिक, राजकीय समर्थनाने या तालिबानला जन्म दिला आणि त्याचा विकास घडून आणलेला आहे. त्यामुळे तालिबानच्या माध्यमातून पाकिस्तानचं वर्चस्व वाढत आहे. आणि ज्या बायडन यांना येत्या काळामध्ये चीनचा सामना करायचा आहे, किंबहुना
ज्या चीनला ते आता शत्रू मानत आहेत, त्यांच्याविषयी अग्रेसिव्ह स्टँड घेत आहेत, त्या चीनचा देखील प्रभाव हा येत्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये वाढणार आहे. आणि ते स्वाभाविक आहे, कारण सध्या पाकिस्तान हा चीनचा क्लायंट देश आहे. तर पाकिस्तानचा प्रभाव वाढला, ऑब्व्हियसली चीनचा प्रभाव तिथं वाढणार आहे. त्याचप्रमाणे ज्या रशिया बरोबर त्यांचं शत्रुत्व आहे, त्या रशियाचा प्रभाव देखील तिथं वाढणार आहे. ज्या पूर्वीच रशियाने, चीनने तालिबान बरोबर ऑलरेडी टॉक्स सुरू केलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची गुड अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे अमेरिकेला अशा प्रकारचा निर्णय घेऊन नेमकं काय मिळालं? एक तर अमेरिकेला कमालीची नामुष्की, अपमान सहन करावा लागला, कारण अमेरिकेला तिथनं पळून जावं लागलं, अशाच प्रकारची सध्या चर्चा आहे. आणि त्याच्यामध्ये काही चुकी झाली, कारण पुन्हा एकदा तालिबान तिथे येणार आहे. त्यामुळे दुसरं, चीनचा प्रभाव तिथे वाढतो. त्यामुळे बायडन यांचं हे जे धोरण आहे हे पूर्णपणे चुकलेलं आहे. हे अमेरिकेच्या येत्या काळामध्ये कमालीचं अंगलट येणार आहे, हेच याच्यामधनं आपल्याला दिसून येतं आहे. आता याचे अत्यंत गंभीर परिणाम हे येत्या काळामध्ये सेंट्रल एशियामध्ये, गल्फमध्ये आणि साऊथ एशियामध्ये होणार. हे का होणार आहेत? कारण आपण जर यांचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर ज्या वेळेला तालिबानचं शासन हे अफगाणिस्तानमध्ये होतं, त्यावेळेला अफगाणिस्तानची लँड ही फॉरेन टेररिस्ट लोकांना ट्रेन करण्यासाठी वापरली गेलेली. आणि त्यामुळे आता बऱ्याच देशांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण आता अफगाणिस्तान पुन्हा एकदा टेरर एक्सपोर्ट फॅक्टरी म्हणून जगाच्या पुढे येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्याचे कॅस्कॅडिंग इफेक्ट जे आहेत ते 100% भारतावरती देखील होणार आहे. आपण भारताच्या मुद्द्याकडे निश्चितपणे येणार आहोत, कारण याची सगळ्यात जास्त चिंता ही भारताला लागलेली आहे. आणि त्यामुळे भारताने नेमकं या बाबतीमध्ये काय धोरण घ्यावं, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तो यासाठी पण प्रश्न आहे की सध्या भारताच्या साधारणतः 3 ते 3.5 अब्ज डॉलरच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या अफगाणिस्तानमध्ये आहे. अनेक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे भारताचे तिथे चालू आहेत. विशेष म्हणजे या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सवरती अनेक भारतीय तिथं काम करत आहेत. यापूर्वी देखील अफगाणिस्तानच्या संसदेची इमारत असेल, अफगाणिस्तानमधले अनेक हॉस्पिटल्स असतील, महाविद्यालयाच्या इमारती असतील, त्या भारताने बांधून दिलेल्या आहेत. त्यामुळे भारत आता आपलं हे जे डेव्हलपमेंट वर्क आहे ते तिथं चालू ठेवू शकतो का, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण जरी तालिबान असं म्हणत असलं की आम्ही ह्या डेव्हलपमेंट वर्कच्या आड येणार नाही, तरी या तालिबान मधलेच काही असे हार्ड एलिमेंट्स आहेत की जे पूर्णपणे पाकिस्तानच्या प्रभावाखाली आहेत. आणि पाकिस्तानची अजिबात इच्छा नाहीये की भारताने अफगाणिस्तानमध्ये यावं. पण ज्या वेळेला 2002 मध्ये भारताला अफगाणिस्तानमध्ये दूतावास निर्माण करायचे होते, भारताचे एकूण अफगाणिस्तानमध्ये 4 दूतावास, तर ह्या 4ही दूतावासाच्या निर्मितीला पाकिस्तानने उघडपणे विरोध केलेला होता. पण असं असताना भारताचे दूतावास तिथं सुरू झालेले होते. त्यामुळे आपण असं बघतो की पाकिस्तानची इच्छा आहे की भारताने कोणत्याही प्रकारची भूमिका ते अफगाणिस्तानमध्ये पार पडू नये. पण अफगाणिस्तान सामरिकदृष्ट्या भारतासाठी फार महत्वाचा आहे. पण अफगाणिस्तानच्या माध्यमातून आपल्याला सेंट्रल एशियाचा ऍक्सेस आहे. सेंट्रल एशिया म्हणजे जिथं कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यासारखे जे देश आहेत की ज्यांच्याकडे नॅचरल गॅसचे अत्यंत ह्यूज साठे आहेत आणि ज्याची भारताला गरज आहे. परंतु या देशांबरोबर भारताचा लँड बॉर्डर ऍक्सेस नाहीये. आणि त्यासाठी भारताला जर या देशांशी संपर्क करायचा असेल तर भारताला पाकिस्तानच्या माध्यमातून करावं लागेल किंवा अफगाणिस्तानच्या माध्यमातून करावं लागेल. पाकिस्तानच्या माध्यमातून शक्यच नाहीये, पण अफगाणिस्तानच्या माध्यमातून ते शक्य होतं. पण पुन्हा एकदा ज्या वेळेला इथं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तेव्हा तिथनं देखील सेंट्रल एशियाचा ऍक्सेस हा भारतासाठी अवघड बनणार आहे. त्याचप्रमाणे भारताने इराण बरोबरचे संबंध घनिष्ठ करत चाबहार जे बंदर आहे त्यामध्ये लक्षावधी डॉलर्स इन्व्हेस्ट केलेले होते. आणि आता भारत इराण आणि अफगाणिस्तान एका रेल्वे लाईनवरती काम करतो आहे, रेल कनेक्टिव्हिटी वरती काम करतो आहे. तो देखील प्रोजेक्ट जो आहे तो भारताचा येत्या काळात येणार आहे. त्यामुळे आता भारतापुढे काहीतरी पॉलिसी डिसिजन भारताला घ्यावा लागणार आहे. की आपण बघतोय की तालिबान बरोबर चीन चर्चा करताय, तालिबान बरोबर रशिया चर्चा करताय, तालिबान बरोबर इराण चर्चा करत आहे. त्याचप्रमाणे काही युरोपियन देशांनी, विशेष करून इंग्लंडने नुकतंच सांगितलं आहे की आम्हाला तालिबान जरी सत्तेमध्ये आलं तरी आमचे त्यांच्याबरोबरचे टॉक जे आहेत किंवा जो रुटीन व्यवहार आहे हा चालू राहील, आम्हाला त्यातमध्ये प्रॉब्लेम नसेल. अशा प्रकारची भूमिका इंग्लंडने देखील घेतलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तालिबानशी कोणत्याही पद्धतीची चर्चा न करण्याचं भारताचं जे पारंपरिक धोरण आहे, कारण तालिबान ही दहशतवादी संघटना आहे, युनायटेड नेशननी त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित केलेलं आहे, ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे. आणि भारताची पण तीच भूमिका आहे. पण भारत जर तालिबान बरोबर पूर्णपणे चर्चेपासून भारत जर दूर राहिला
तर हा जो ग्रेट गेम आहे अफगाणिस्तानचा, की ज्यामध्ये आता चायना, रशिया, इराण देखील प्रभावी भूमिका पार पाडण्याच्या तयारीमध्ये आहेत, भारत या ग्रेट गेम मधनं मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नुकतंच भारताने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो मोठा पॉलिसी चेंज हा मानला जातो, की तालिबान बरोबर अनौपचारिक चर्चा ही भारताने सुरू केली आहे. तालिबान मधले काही गुड एलिमेंट्स आहेत, जे चांगले तालिबानी ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्याबरोबर भारत हा संपर्काच्या साधण्याच्या तयारीमध्ये आहे. परंतु त्यावरती देखील टीका केली गेली की तालिबान सारखी एक अत्यंत क्रूर अशा स्वरूपाची अमानुष दहशतवादी संघटनेबरोबर भारतासारखा लोकशाहीवादी देश चर्चा कशी करू शकतो. परंतु एक बाब यामध्ये मला स्पष्ट करावीशी वाटली की तालिबान्यांबरोबर चर्चा करणं म्हणजे तालिबानला अधिमान्यता देणं किंवा मान्यता देणं असं अजिबात नाहीये. आपण त्यांना मान्यता देण्याची गरज पण नाहीये. पण निदान काश्मीरच्या बाबतीमध्ये आणि आपले जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तिथे चाललेले आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला तालिबान्यांबरोबर चर्चा करायला हरकत नाही. काही महिन्यांपूर्वी तालिबानच्या एका प्रवक्त्याने असं पण सांगितलेलं होतं की आमच्या जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला स्वारस्य नाहीये, पण असं जरी ते म्हणत असले तरी आपण हे विसरून चालणार नाहीये की जैश ए मोहम्मद सारखी जी संघटना आहे ती आणि तालिबान यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचे टेरर कॅम्प्स देखील एकत्रितपणे आहेत. त्यांचे नेते देखील जवळपास एकच आहेत. त्यांच्यामध्ये अनेकदा देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावरती होत असतील. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की जर पुन्हा एकदा अफगाणिस्तान तालिबानच्या पूर्णपणे कब्जामध्ये गेला तर त्याचे कॅस्कॅडिंग इफेक्ट हे काश्मीरवरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज जम्मू आणि काश्मीर मधला दहशतवाद हा पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन हे नियंत्रणामध्ये आहे. परंतु अशी शक्यता होण्याची शक्यता आहे की लष्कर ए तय्यबा असेल, जैश ए मोहम्मद असेल यासारख्या दहशतवादी संघटनांचं ट्रेनिंग कॅम्प्स आता पीओके पेक्षा अफगाणिस्तानमध्ये सुरू होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यांच्याकडे ऍडव्हान्स आर्म्स हे तालिबानच्या माध्यमातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे भारतासाठी कदाचित एक धोक्याचा इशारा असू शकतो. आणि म्हणूनच की काय काही दिवसांपूर्वी जेव्हा पंतप्रधान मोदींनी काश्मीरमधले जे पॉलिटिकल लिडर्स आहेत तिथल्या 8 राजकीय पक्षांचे जे 14 लिडर्स आहेत त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यामागे जे अनेक कारणं सांगितली जातात त्यामागचं एक कारण हे देखील होतं की येत्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं शासन येऊ शकतं. त्यामुळे तिथं जर पुन्हा काश्मीरमध्ये जर टेरर ऍक्टिव्हिटीज वाढल्या तर आपल्याला स्थानिक राजकीय नेत्यांचं या बाबतीमध्ये सहकार्य हे अत्यंत आवश्यक राहणार आहे. पण मला असं वाटतं की नुकतंच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचा दौरा केलेला आहे, इराणचा दौरा केलेला आहे आणि एवढंच नाही तर शांघाय सहकारी संघटनेची जी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये देखील ते तिथे उपस्थित होते आणि अफगाणिस्तानच्या प्रश्नावरती प्रामुख्याने चर्चा झाली. भारताने मला असं वाटतं की सामूहिक पातळीवरती अफगाणिस्तानवरती काही सोल्युशन येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी जो अनौपचारिक चर्चेचा उपक्रम तो तालिबान बरोबर सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाहीये. तो उपक्रम सुरू करणं म्हणजे तालिबानला मान्यता देणं असं अजिबात नाहीये. तर मला असं वाटतं की आपलं डेव्हलपमेंटल वर्क तिथे कंटिन्यू राहावं या दृष्टिकोनातनं. त्याचप्रमाणे आपला जो आखाताशी किंवा सेंट्रल एशियाशी ऍक्सेस आहे तो आपला इंटॅक्ट राहावा. आणि विशेष म्हणजे तालिबानचा कोणताही परिणाम हा जम्मू काश्मीरवरती होऊ नये, तिथल्या दहशतवादी घटना वाढण्यावरती होऊ नये. ऍटलिस्ट या दृष्टिकोनातनं का होईना आपलं त्यांच्याबरोबरचं जे इंटरॅक्शन आहे किंवा एंगेजमेंट आहे ती येत्या काळामध्ये आपण चालू ठेवू शकतो. त्यामुळे पण एक मात्र नक्कीच आहे की पुन्हा एकदा दक्षिण आशियामधली जी सगळी समीकरणं सामरिक समीकरणं आहेत ती येत्या काळामध्ये बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. त्यामुळे अफगाणिस्तान आता लवकरच म्हणजे ज्या पद्धतीने अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीने पण सांगितलं आहे की 6 महिन्यामध्ये अमेरिकेने फोर्सेस काढून घेतल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तान हा तालिबानच्या हातामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण ऍट द सेम टाइम तालिबान जगाला हा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही 1996चे तालिबानी नाही आहोत. नाऊ वी हॅव चेंज. ओके. त्यांनी नुकतंच चीनला पण सांगितलं की आम्ही तुमच्या उघूर जो शिनशियान मधला उघूर मुस्लिमांचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही लक्ष घालणार नाही किंवा आम्ही उघूर जे टेररिस्ट आहेत त्यांच्याकडे त्यांना आम्ही ट्रेन पण करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. भारताच्या विषयी पण काही महिन्यांपूर्वी तिने अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी तालिबान आपली इमेज बदलण्याच्या देखील प्रयत्नात आहे. होपफुली तालिबान ही जी मॉडेस्ट इमेज आहे ती कंटिन्यू राहावी अशी आपण अपेक्षा करू शकतो. पण सध्या तरी मला तशी शक्यता वाटत नाहीये. आपलं धोरण हे वेट अँड वॉच अशा प्रकारचं सध्या राहील. त्याचप्रमाणे तालिबानमधले जे इंटरनल ग्रुप्स आहेत, रायव्हलरीज आहेत, या रायव्हलरीजचा फायदा घेऊन
काही तालिबान्यांबरोबर आपण एंगेजमेंट करू शकतो का, या दृष्टिकोनातून येत्या काळात भारताने जरूर विचार करा. परंतु विभागीय आणि त्याचप्रमाणे भारताच्या एकूणच सुरक्षेवरती या घटनेचा अत्यंत गंभीर परिणाम होणार आहे.